तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनासाठी आपल्याला खास नारळी भात बनवायचा आहे, ते देखील एकदम पारंपरिक पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने। नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर या ठिकाणी आता आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकता। तांदूळ मी 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी याला साईडला ठेवायचं। नारळी भातासाठी आता आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे। ज्या भांड्यामध्ये मी ओलं नारळ काढून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मी परत नारळ टाकत आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 वाटी कोमट पाणी टाकायचं आहे। त्यामुळे नारळाचं दूध लवकर तयार होतं आणि मिक्सरला आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे। म्हणजेच तांदळाच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे। जेवढं पाणी आपल्याला भात बनवण्यासाठी वापरायचं आहे तेवढं पाणी आता आपण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता एकदम छान असं आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे नारळाचं दूध चाळून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये तुम्ही हे दूध चाळू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। नारळाचं जे किस आहे ते आपल्याला चमच्याने दाबत त्यामधील दूध काढून घ्यायचं आहे आणि ह्या नारळाच्या किसाचा वापर तुम्ही इतर रेसिपीसाठी करू शकता। भाज्यामध्ये देखील तुम्ही वापरू शकता किंवा याला थोडंसं भाजून ठेवून तुम्ही डेसिकेट कोकोनट तयार करू शकता। तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे। तर तुपावरती आता आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत 2 ते 3 लवंगा, 2 मिरे, 2 विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा। तर विलायची मी अख्खी घेतलेली आहे। विलायचीला मी थोडंसं सोलून थोडंसं कुटून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या भातामध्ये विलायचीचा फ्लेवर छान उतरतो। तर खडे मसाले आपल्याला तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत, भातामध्ये याचा फ्लेवर छान उतरेल। त्याचबरोबर या ठिकाणी मी काही काजूचे तुकडे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत। तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता। बदाम आणि काजूचे तुकडे देखील आपल्याला तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत। बदाम आणि काजू आपले छान भाजून घेतलेले आहेत आपण। तर तांदळामधील पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तांदूळ देखील आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहेत, जास्तही आपल्याला भाजायचे नाही आहेत। तर 1 ते 2 मिनिट मी तांदूळ छान परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला नारळाचं दूध टाकून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला थोडं टाकलेलं आहे आणि बाकीचे मी नंतर टाकणार आहे। तर यामध्ये आपल्याला आता 1 पिंचभर मीठ टाकायचं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं तर चव छान येते, त्यामुळे यामध्ये आपण 1 पिंचभर मीठ टाकलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायचे, म्हणजेच भात आपल्याला 80 ते 90% शिजून घ्यायचा आहे। तर झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेतलेली आहे। तर आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही भात आपला 80 ते 90% शिजलेला आहे, पूर्णपणे शिजलेला नाही आहे। तर यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता। तर जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढाच मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर गूळ टाकून आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि या गुळाच्या पाण्यावरतीच आपल्याला राहिलेला भात शिजून घ्यायचा आहे। तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत आपल्याला 2 ते 3 मिनिट याला छान शिजून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। भात आपला बुडाला लागू नये यासाठी मध्ये मध्ये आपल्याला याला झाकण उघडून मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवून छान शिजून घेतलेला आहे। बघू शकता आपला जो नारळी भात आहे ते एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा तयार झालेला आहे। त्याचबरोबर छान शिजलेला देखील आहे। एकदम मऊ असा आपला भात तयार झालेला आहे। आता या ठिकाणी मी दुधामध्ये केसर भिजू घातलं होतं, त्याचबरोबर मी त्यामध्ये थोडासा येलो फूड कलर देखील टाकलेला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, रंग छान येण्यासाठी मी या ठिकाणी थोडासा फूड कलर टाकलेला आहे। भाताचा जो शीत आहे तो मोडला नाही पाहिजे, हलक्या हाताने आपल्याला भात मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता खूप सुरेख असा आपल्या भाताला रंग आलेला आहे आणि एकदम चविष्ट चवदार असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे। एकदम सुटसुटीत मोकळा आणि एकदम मऊ सॉफ्ट असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे। तर यामधील जो खडे मसाल्याचा फ्लेवर आहे ते या भाताला एक वेगळीच चव देतं। त्याचबरोबर नारळाच्या दुधामध्ये भात शिजवलेला आहे त्यामुळे आणखीनच चविष्ट लागतो। तर नक्कीच या पद्धतीने नारळी भात एकदा बनवून बघा। तुम्हाला जर नारळाचं दूध आवडत नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचा कीस देखील वापरू शकता। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।